सावंतवाडी तालुक्याचा विचार केला तर मोती आपला तलाव आणि याच मोती तलावाच्या काठावर बसलेलं हे सावंतवाडी सुंदरवाडी असं हे शहर आणि या शहरातील आज हा संघ आपल्याला पाहतोय. संघ मालक सन्मानश्री महादेवजी नाईक यांच्या मालकीचा संघ शुभम गावडे येतोय. वैयक्तिक पहिलं तर या स्पर्धेत इनिंग मधील पहिल्या डावातील पहिले षटक घेऊन शुभम गावडे गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची विनीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ अर्थात पाऊल प्लेचं पहिलं षटक हाताळलं जाईल ते बावेश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं शुभम गावडे. फलंदाज आपण पाहतोय पवेश आणि अभय ही सलामीची विनीची जोडी अर्थात रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघाची प्रारंभीची विनीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे आणि प्रारंभीचं षटक बावेश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं शुभम राईट हँड राऊंड विकेट. ओ यावेळी चांगला चेंडू मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू टोलवलाय एका मोठ्या फटक्याने. या सामन्याची सुरुवात होताना दिसतंय अर्थात संघर्षाची ठिणगी पडली आहे पहिल्या चेंडूवरती आणि डावखुरा शैलीचा फलंदाज यावेळी पवेश एका नेत्रदीपक फटक्याने आपलं खातं उघडताना दिसतोय. सांघिक धावसंख्येचा श्री गणेश झालाय धावफलकावर नाममात्र 4 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू अगदी थोडासा अकू टप्प्याचा चेंडू बॅकफुटला आलाय आणि चेंडूला स्वीपर कव्हरला टोलवलाय. फुलर लेन चेंडू यावेळी चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरनं डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बावेश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. एक मोठा फटका निघालाय. स्ट्राईक रोटेट केली आहे. सांघिक धावसंख्या ही धावफलकावर नाममात्र 5 धावा धावफलकावरती. डावातील पहिलं षटक हाताळलं जात आहे अर्थात विश्वास दाखवलाय शुभम गावडेवरती आणि शुभम गावडे यावेळी गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5 धावा खर्च केलायत आणि यावेळी प्रथमतः स्ट्राईक एंडवरती असेल फलंदाज तो अभय नावाचा. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय गलीच्या दिशेने अर्थात चेंडूचा पाठलाग यावेळी अपूर्ण ठरलाय. चेंडू सुसाट वेगाने निघून गेलाय. या षटकातील दुसरा चौकार म्हणावा लागेल. सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली आहे. नाममात्र 9 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक जोखीमयुक्त षटक अर्थात या षटकामध्ये जोखीम आहे तर दुसऱ्या बाजूने धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न असेल रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ. यावेळी बॅटची आतली कडा घेतोय. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगवरती. निखिल कांबळी चेंडूवरती ताबा मिळवताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. धावसंख्या स्थिरावली. नाममात्र 9 धावा धावफलकावरती. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ. सन्मानश्री साईराज नाईक गावकर यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. संपर्क तेवढा चांगला नव्हता. चेंडू आणि बॅटमध्ये चेंडू निर्धाव गणला जातोय अर्थात गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न शुभम गावडे करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बावेश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळलं जात आहे अर्थात शुभम त्या विश्वासाला सार्थक की गोलंदाजी करतोय की नाही हे पाहावं लागेल. चांगला चेंडू तेज तर्रार. या चेंडूवरती वेग पाहायला मिळाला. वेगापुढे नतमस्तक व्हावं लागलंय फलंदाजाला. षटकाची समाप्ती होताना दिसत आहे. पहिलं षटक यावेळी समाप्त झालंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहिली तर 9 धावा नाममात्र. डावाची सुरुवात ही सावध संयमी सुरुवात म्हणावी लागेल रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना. तुम्ही पाहताय जगदंब चषक 5th एडिशन 5वं पर्व. कानकोना तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिली क्रिकेट स्पर्धा दिवस आणि रात्र या प्रकारामध्ये आपल्याला ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळत आहे आणि नक्कीच इथल्या क्रीडा रसिक प्रेक्षकांना दिवस रात्रीचं क्रिकेट पाहण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली. जगदंब चषक या आयोजन नियोजन कमिटीचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करतोय. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट गोमंतक भूमीतील गोवा राज्यातील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा ज्या स्पर्धेची चर्चा ही गेली 365 दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे. स्पर्धा सुरू होवो अर्थ स्पर्धा समाप्त होवो. जगदंब चषक हे प्रत्येकाच्या ओठी नाव आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तीच क्रिकेट स्पर्धा.
आज श्रीस्थळ पंचायत ग्राउंडच्या मैदानावरती गोलंदाजीमध्ये बदल झालाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक फिरकी गोलंदाज अरविंद निंबळेकर यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. ओ यावेळी कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवलाय. क्षेत्ररक्षक यावेळी अडखळतोय. महेश परब आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव निघाली. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही दुहेरी अंकात 10 धावा बिनबाद धावफलकावर. नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिसतोय रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील एक ताकदवान बलाढ्य क्रिकेट संघ भावमेश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघ. उजव्या शैलीचा फलंदाज मिस्टर अभय पागी यावेळी स्ट्राईकिंगच्या दिशेने नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने पवेश आपल्याला पाहायला मिळतोय. पवेश वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय तर अभय पागे वैयक्तिक 4 धावांवरती. हो यावेळी चांगला चेंडू बॅटची आतली कडा यष्टीरक्षक राजाराम याच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय आणि पहिला गडी बाद होताना दिसतोय. पहिली सफलता म्हणावी लागेल. अरविंद निंबळेकर आपल्या गोलंदाजीवरती मगर मिठीत घेतोय आणि पहिली सफलता भावमेश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज यावेळी नंबर 3 वरती विशांत पागे या खेळाडूची वर्णी लागते. नंबर 3 वरती क्रिकेटमधील अतिशय महत्वाची जागा वन डाऊन या पोझिशन वरती आघाडीचा फलंदाज यावेळी बाद झालाय. अभय पागे वैयक्तिक 4 धावांचं योगदान आणि आघाडीचा विनीचा फलंदाज पवेश आणि पवेशला साथ देण्यासाठी विशांत पागे यावेळी मैदानाच्या आतमध्ये. राईट हॅम राऊंड विकेट अरविंद. ओ यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अर्थात चेंडू यावेळी वळसा घेताना दिसतोय. चेंडू थेट विसावला जातोय राजाराम गवसेच्या हातामध्ये. फिरकी गोलंदाजी म्हणावी लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक माथवर गोलंदाज सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे कित्येक वर्ष पाहिलं गेलं तो अरविंद निंबळेकर. यावेळी स्ट्राईकिंगच्या दिशेने विशांत पागे ज्याला खातं उघडणं हे क्रमप्राप्त. ओहो यावेळी थोडस लालच दाखवलं होतं मोठा फटका खेळण्यासाठी. चेंडू याही चकवताना दिसतोय विशांत पागेला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक लाईन अँड लेंथ पकडली आपल्या गोलंदाजीवरती अरविंद निंबळेकर. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता असलेला खेळाडू. गोलंदाजीमध्ये कल्पकता बुद्धी याचा मिलाप आपल्याला पाहायला मिळतोय. अरविंद निंबळेकर राईट आर्म राऊंड विकेट. हो आखूड टप्प्याचा चेंडू स्लोवर वन शेवटच्या श्रेणी पवित्रा बदललाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची परती होईपर्यंत एकेरी धाव मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या एकेरी धाव संख्येने विशांत पागी आपलं खातं उघडतोय तर संघिक धाव फलक बदलताना दिसतोय तो 11 धावा 1 गडी बाद. 11ला एक सामना 6 षटकांचा त्यामधील दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिले षटक पॉवर प्लेचं हाताळलं होतं शुभम गावडे आणि त्यानंतर मात्र भावमेश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी संघाचा विचार केला तर अरविंद निंबळेकर या कसलेल्या गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द केलाय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अरविंद निंबळेकरची. डावकर शैलीचा फलंदाज यावी ऑन स्ट्राईक. हो यावेळी शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी चेंडू वळसा घेताना दिसतोय. एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल अरविंद निंबळेकरचं. दुसरं षटक यावेळी समाप्त झालंय आणि या षटकामध्ये अवघ्या 2 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला ओळखलं जात आहे अरविंद निंबळेकर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पूर्णपणे आपल्या गोलंदाजीवरती जखडून ठेवलं होतं फलंदाजांना आणि एक माफक षटक म्हणावं लागेल भावमेश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी संघासाठी. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ आणि आतापर्यंत 11 धावा 1 गडी बाद.
गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. अर्थात वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गिरीश या खेळाडूकडे चेंडू सुपूर्द केला जातोय. बावन्न स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं. गिरीश गावडे वेगवान गोलंदाज. ओ राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू गुड लेंथवर चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाली. चेंडू चेकवतोय उजव्या शैलीच्या फलंदाजाला. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. धावा संख्या स्थिरावली ती 11 धावा एक गडी बाद. ही डावाची सुरुवात पाहायला मिळत आहे रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ. अर्थात आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. एक अपेक्षित सन्मानपूर्वक धाव फलक उभा करावा लागेल. हो वेगवान चेंडू चेंडू शरीर वेधी. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली आहे. गोलंदाजीचा अंदाज मनाशी बांधता येत नाही. फलंदाज विशांत पागीला आणि त्याच्या साथीला पवेश आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडूंमध्ये विचार विनिमय होतोय, चर्चा होतोय. अर्थात चर्चेतनं फलित काय निघतंय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक. 52 स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी खूप दूरवरनं हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय आणि राजाराम गवस याच्या नेतृत्वाखालील हा संघ. यावेळी बॅकफुटला जातोय. स्वीपर कव्हर वरती फटका निघतोय. स्वीपर कव्हर वरनं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडूची परती होईपर्यंत एकेरी धावगडीची संधी. ज्या एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. धावसंख्या पोहोचतोय धावफलकावर 12 धावा एक गडी बाद. 12ला 1. आघाडीचा विनीतचा फलंदाज पवेश एका बाजूने मैदानावरती उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात धावफलक हालता ठेवावा लागेल रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघासाठी. यावेळी उजवे स्टीवरचा चेंडू. अर्थी जोशामध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आलाय. चेंडू स्क्वेअर. अर्थात ज्या चेंडूला चांदा टू बांधा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक बदललाय. धावफलक पोहोचतोय धावफलकावर 13 धावा एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ. कव्हर क्षेत्रामध्ये फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक यावेळी हवेमध्ये झेपावत संभाव्य चौकाराला रोखतोय. चांगली फेकी यष्टीरक्षक राजाराम गवस याच्या हातामध्ये विसवताना दिसतंय. अर्थात एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 14 धावा एक गडी बाद. रॉयल स्टार कानकोना कानकोना तालुक्यातील एक दर्जेदार सर्वोत्तम संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आज मात्र पाहुण्या संघाविरुद्ध लढत देतोय. यावेळी डीप लॉंग ऑफ वरती फटका निघालाय. यशस्वी झेल म्हणावं लागेल डीप लॉंग ऑफ वरती. नितीश परब याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय. अप्रतिम झेल म्हणावं लागेल आणि दुसरा गडी बाद होतोय रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघाचा. विशांत पागे वैयक्तिक 2 या धावसंख्येचं योगदान दिलंय. थोडीशी खराब फलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजीचा अंदाज आला नाही आणि अखेरच्या क्षणी दबाव वाढलाय आणि याच दबावामध्ये कुठंतरी विकेट बहाल होताना दिसतंय रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघाची. 2 गडी बाद झाले आहेत. संघिक धावसंख्या ही धावफलकावर 14 धावा 2 गडी बाद. 14ला 2. यानंतरची लढत असेल महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक वेंगुर्ला तालुक्यातील दर्जेदार संघ 96 कोळी मराठा वेंगुर्ला आणि त्यांच्या विरोधामध्ये साई जय बोडगेश्वर बिचोली असा हा सामना आज आपण पाहणार आहोत. म्हणजे आज सिंधुदुर्गातील 2 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एक मिस्टर गोपाळ बटा याच्या नेतृत्वाखालील आणि दुसरा मिस्टर राजाराम गवस याच्या नेतृत्वाखालील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती झेल टिपण्याची प्रयत्न पाहायला मिळतोय आणि राजाराम गवस अप्रतिम झेल म्हणावं लागेल. तिसरा गडी बाद होतोय. कौशल देसाई आणि रोहित रोहन नाईक. ओके ओके ठीक ठीक आहे.
96 कोळी मराठा वेंगुर्ला संघ जर पाहिला तर या टीमचे ओनर सन्मान श्री कौशलजी देसाई, सन्मान श्री रोहनजी देसाई यांच्या मालकीचा हा संघ आज आपल्याला पाहायला मिळेल. ज्या 96 कोळी मराठा वेंगुर्ला टीम मध्ये आपल्याला सिंधुदुर्गातील स्टारकश खेळाडू पाहायला मिळतील. गोपाळ बट्टा ज्याने कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय आणि त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक बलवान संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो संघ खेळताना पाहायला मिळेल. यावेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, यष्टीरक्षकाचा मिळतोय सहारा आणि क्रिकेटच्या मैदानावरती संपलाय खेळ. पवेश या खेळाडूचा आतापर्यंत 4 गडी बाद झाले. 14 या धावसंख्येवरती एक थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ. नवीन फलंदाज मल्लेश यावेळी मैदानाच्या आतमध्ये संकटमोचक फलंदाजी करावी लागेल. संघ यावेळी अडचणीत पाहायला मिळतोय, संकटात संघ पाहायला मिळतोय आणि याचा संकटाच्या वेळी संकटमोचक फलंदाजी करावी लागेल रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. चंदन धुरी आणि मल्लेश ही जोडी मैदानावरती. यावेळी स्ट्राईक यांच्या दिशेने मल्लेश आणि राईट आर्म राऊंड विकेट अरविंद नेमळेकर. यावेळी चांगला फिरकी चेंडू आणि फिरकीवरती गिरकी घ्यायला लावली आहे फलंदाजाला. सिंधुदुर्गातील एक सर्वोत्तम गोलंदाज ज्याने कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटवरती आपल्या जादूमय फिरकी गोलंदाजीने छाप पाडली होती तोच अरविंद नेमळेकर, मॅन फ्रॉम नेमळे सावंतवाडी. बावॅन स्पोर्ट्स साई 11 सावंतवाडी संघ जर पाहिला तर सर्व युवा खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संघाचं सुकानू मिस्टर राजाराम गवस याच्या हातामध्ये. अरविंद नेमळेकर राईट आर्म राऊंड विकेट मल्लेश साठी. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजीचा अंदाज मनाशी बांधता येत नाही. अगदी फिरकी गोलंदाजी, चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळसा घेताना दिसतोय. कधी डाव्या बाजूला, कधी उजव्या बाजूला, तर कधी स्लोवर वन, कधी स्ट्रेटर वन अशी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीमधील विविधता आणि याच गोलंदाजीच्या विविधतेसमोर यावेळी फलंदाजांना नतमस्तक व्हावं लागतंय. राईट आर्म राऊंड विकेट अरविंद नेमळेकर मल्लेश साठी. यावेळी कव्हर पॉइंटच्या डोकेवरना चेंडू डीप पॉइंट पर्यंत क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अपूर्ण ठरत आहेत. चेंडू यावेळी डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4-4-4 चौकार. तब्बल 19 चेंडूंनंतर एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी धाव फलक बदललाय. 18 धावा, 4 गडी बाद. यावेळी ऑन साइडला फटका निघतोय. चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. डीप लॉंग लेग वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चेंडूची परती करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी, अर्थात दुसऱ्या धावेकडे प्रयत्न केला होता मल्लेशने, मात्र नकार दिलाय तो स्ट्राईक एंडवरचा फलंदाज चंदन धुरीने. धावफलक बदललाय. धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 19 धावा, 4 गडी बाद. 19ला 4. षटक क्रमांक 4 मैदानावरती आपण पाहतोय. यावेळी उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू वळसा घेताना दिसतोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर. अवांतर धावेचा इशारा. ज्या अवांतर धावसंख्येने धावफलक बदललाय. धावफलक पोहोचतोय 20 धावा धावफलकावर, 4 गडी बाद. धावसंख्या जर पाहिली तर नाजूक आणि केविलवाणी हे धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ. याही वेग खराब चेंडू बनावा लागेल. सलग दुसरा चेंडू लाईन अँड लेंथ वरनं अरविंद नेमळेकर भरकटतोय. प्रतिस्पर्धी संघाला दुसरी अवांतरच्या स्वरूपात धाव बहाल करताना दिसतोय. धावफलक 1ने पुढे सरकलाय. 21 धावा, 4 गडी बाद. प्रथम फलंदाजी करतोय रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ या श्रीस्थळ पंचायत ग्राउंड वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराच्या दुरून पायांची हालचाल कुठेही नव्हते. मिड विकेट बाउंड्री वरती चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. जोपर्यंत चेंडूची परती होईल
एकेरी धाव घेण्याची संधी मिळते, ज्या एकेरी धावसंख्येने धाव फलक पाहायला मिळतोय 22 धावा 4 गडी बाद. 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पूर्णपणे पिछाडीवर संघ पाहायला मिळतोय. रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ इथून उभारी घ्यायची असेल तर नक्कीच आक्रमण करावं लागेल. यानंतर आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 96 कोळी मराठा वेंगुर्ला त्यांच्या विरोधामध्ये साई जय बोडगेश्वर बिचोलीम आणि साई जय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाला विनंती असेल आपण आला तर नक्कीच आपली प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करा, आपल्या जर्सी ताब्यात घ्या. आपण संपर्क साधायचा आहे आयोजन नियोजन कमिटीशी. साई जय बोडगेश्वर बिचोलीम. नितेश परब येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं षटक. आतापर्यंत गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळालाय. प्रभावी गोलंदाजी भाव्या स्पोर्ट साई 11 सावंतवाडी. हो तेच तर्रार मात्र वेगामध्ये दिशा चुकली आहे गोलंदाजाची. पंच दंडित करतायत. अवांतर धावेचा इशारा आलाय. सांघिक धावफलक 1 ने बदलली आहे. 23 धावा 4 गडी बाद. 23 ला 4. नितेश फुलर लाईन चेंडू वेग भन्नाट होता, अर्थात तेवढा संपर्क अचूक नव्हता. लॉंगांवरनं क्षेत्ररक्षक येतोय वेगाने चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय 24 धावा 4 गडी बाद. चंदन धुरी आणि त्याच्या साथीला मल्लेश ही जोडी मैदानावरती. हो यावेळी स्टँड ऑन डिलिव्हरी फटका पाहायला मिळतोय. जेवढा संपर्क झाला होता तेवढा चिंगू वेगाने डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर गगनचुंबी गगनभेदी षटकार. या इनिंग मधील या डावातील पहिला षटकार म्हणावा लागेल रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ आणि आजच्या दिवसामधील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज मल्लेशच्या बॅटमनना. हो यावेळी बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. यावेळी दिशा बदलली आहे. परिणाम तोच लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. फलंदाज मल्लेश त्याचा फलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय जल्लोष. दोन चेंडूंवरती नितेश मागडं ठरताना दिसतोय. धावफलक वेगाने बदललाय. 36 धावांवरती उभारी घेतोय आणि याच फलंदाजीची नितांत आवश्यकता होती. रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ सुरुवात थोडीशी अडखळत झाली होती मात्र या सुरुवातीमधना संघाला थोडासा डाव सावरण्याचा प्रयत्न मल्लेश आणि त्याच्या साथीला चंदन दुरे. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल. एक फायटिंग टोटल उभा करावं लागेल रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघाला. ओ लोअर फुलटा चेंडू फटका फसलाय. डीप लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक येतोय आणि अप्रतिम झेल म्हणावं लागेल. थोडासा अंदाज चुकला होता. सुरुवातीला क्षेत्ररक्षक पुढे आला होता. शेवटच्या क्षणी एक हाती झेल टिपलाय आणि नक्कीच आजच्या दिवसामधील कॅच ऑफ द डे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजेश कदम याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय आणि 5वा गडी बाद झालाय. नवीन फलंदाज राजदीप यावेळी मैदानाच्या आतमध्ये. नितेश राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळी परफ्यूम डिलिव्हरी चेंडू गोललेंथवर पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळालं. चेंडू चकवतोय फलंदाज राजदीपला. या चेंडूवरती राजदीपकडे उत्तर नव्हतं. अर्थात चेंडू निर्धाव केला जातोय नितेशच्या गोलंदाजीवरती. ओ इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हर वरती चांगला झेल पाहायला मिळतोय. 6वा गडी बाद होतोय. राजदीपला माघारी परतावं लागतंय. 36 धावा 6 गडी बाद.
पहिल्या धावातील 5 षटकं 30 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 36 धावा 6 गडी बाद ही फलंदाजी पाहायला मिळते. रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ लढत पाहिली तर एक यजमान संघ तर एक पाहुणा संघ ही लढत आज श्रीस्थळ पंचायत ग्राउंड वरती आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या डावातील शेवटचं षटक या इनिंगची सांगता इतिश्री करणारे षटक गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 22 स्पोर्ट्स साईश 11 राजाराम गवस. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, संपर्क तेवढा चांगला नव्हता. चेंडू जमिनीला गरंग जातोय. स्ट्राईक एंड वरती जोखीम पत्करली आणि पाहावं लागेल पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने, म्हणजे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. क्रिकेटमध्ये ताळमेळ खूप महत्वाचा असतो. धाव घ्यायची असेल तर येस नो होय नाही या शब्दांना खूप महत्व असतं आणि कुठेतरी याच गोष्टीवरती ताळमेळ चुकला आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. 7वा गडी बाद झालाय. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय. सन्मान श्री प्रकाश गावकर साहेबांचं शुभ आगमन झालंय. आपलं खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन वा. ओ स्लोवर वन बॉलर बॅट टू फटका पाहायला मिळतोय. चेंडू जमिनीला घरंग जातोय. मिडॉनला पार करून लॉंग ऑन पर्यंत चेंडूचा प्रवास समाप्त झालाय. फेकी येतोय स्ट्राईक एंडच्या दिशेने, अर्थात एकेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय. 38 धावा 7 गडी बाद. चंदन दुरी यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने राईट आर्म राऊंड विकेट. ओ वेगवान चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी या चेंडूवरती उत्तर नव्हतं चंदन दुरीकडे. चेंडू निर्धाव गल्ला जातोय राजाराम गवस याच्या गोलंदाजीमध्ये. 22 स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी संघ जर पाहिला तर या संघाचं नेतृत्व ज्या खेळाडूच्या हातामध्ये आहे सुकानू तो राजाराम गवस. ओ यावेळी चांगला चेंडू आणि नक्कीच चांगला झेल टिपला गेलाय यष्टीरक्षक कडनं. 8वा गडी बाद होतोय रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघाचा. आजच्या दिवसातील दुसरी लढत असेल 96 कोळी मराठा वेंगुर्ला विपक्ष साई जय बोडगेश्वर बिचोली. 96 कोळी मराठा वेंगुर्ला कर्णधार गोपाळ बड्डा. आपण आपली लिस्ट अपडेट करायची आहे आणि ज्या जर्सी आहेत त्या आपण ताब्यात घ्यायच्या आहेत. साई जय बोडगेश्वर बिचोली संघाची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. एकेरी धाव यावेळी पाहायला मिळाली. ज्या एकेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय. लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धावफलक पोहोचलाय 39 8 गडी बाद. ओ पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेट वरती फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू विरकवून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. फटक्यावरती लावलंय वजन आणि धावा मिळाल्यात अर्धा डझन. आजच्या दिवसातली पहिली लढत आपण पाहतोय. 22 स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी विपक्ष रॉयल स्टार कानकोना. नाणेफेक जिंकली होती 22 स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघाला 45 धावांवरती रोखलं आणि 46 धावांचा पाठलाग करावा लागेल तो 22 स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी संघाला. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड. शिस्तशीर पद्धतीने फलंदाजी केली तर विजय सहज सोपा होईल, मात्र उतावीळपणाने जर फलंदाजी केली तर पराभव होण्याची ही दाट शक्यता असेल. मी नेहमी म्हणत असतो कभी कभी छोटा टार्गेट बडा बनता है और बडा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. या सामन्याकडे कशा प्रकारे पाहिलं जाईल, कुठचा संघ आजच्या दिवसामध्ये
पहिल्या विजयाची नोंद करेल. ऐकूया दुसऱ्या डावामध्ये मायक्रोफोनवरती पहिला बदल होईल. आमचे सहयोगी साथी समालोचक मिस्टर योगेशजी परब या मायक्रोफोनवरती जोडले जातील आणि थोड्या वेळासाठी मी माझ्या शब्दकोशांना पूर्ण. चेंडूचा पाठला केवी चांगला चेंडू बॅटची आतली कडा यष्टीरक्षक राजाराम याच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय आणि यावेळी डीप लॉंगअप वरती फटका निघालाय यशस्वी झेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती झेल टिपण्याची प्रयत्न पाहिला. बलवान संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो संघ खेळताना पाहायला मिळेल. यावेळी अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न बॅटची आतली विकेट अरविंद नेमळेकर मल्लेसाठी. यावेळी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू डीप पॉइंट पर्यंत क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न. यावेळी स्टँड ऑन डिलिव्हरी फटका पाहायला मिळतोय. जेवढा संपर्क झाला यावेळी बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. यावेळी दिशा बदलली. लोअर फुलटा चेंडू फटका फसलाय. डीप लॉंगअप वरती क्षेत्ररक्षक येतोय आणि अप्रतिम इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न स्वीपर कव्हर वरती चांगला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न संपर्क तेवढा चांगला नव्हता. चेंडू जमिनीला गरंग जातोय. स्ट्राईक एंड वरती जोखीम पत्करली. ज्या खेळाडूच्या हातामध्ये आहे सुकानू तो राजाराम गवस. यावेळी चांगला चेंडू आठ गडी बाद. पुल करण्याचा प्रयत्न मिड विकेट वरती फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू भिरकवून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. फटक्यावरती लावलंय वजन आणि धावा मिळाल्यात अर्धा डझन. सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्वते सर्व कार्य सर्वदा. घड्याळाला बंधन करून श्रीदेव मल्लिक अर्जुनला बंधन करून आराध्य दिवस सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून जगदंब चषक 2026 चा दुसरा दिवस. स्पर्धेच्या माध्यमातून कानकोण एडेकरी पोलीस स्टेशनचे सन्माननीय सर इन्स्पेक्टर सन्माननीय प्रवीणजी गवस साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. आपल्याला साहेब विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी स्थानपंदमा जगदंब चषक 2026 च्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय सर तर आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन या ठिकाणी स्थानपंदमा. सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्ट्राईकला गिरीश बघायला मिळेल. नॉन स्ट्रायकर एंडला राजाराम गबस उर्फ बाबू बघायला मिळेल आणि गोलंदाजी मार्कवर नोट एंड कंडा सुरुवात आपल्याला बघायला मिळेल. रॉयल स्टार कानकोला क्रिकेट संघाच्या कोट्यातून सुरुवातीला धावफलक आपल्याला बघायला मिळाला. 45वा धावफलकावर आपण बघितलाय. 46 या माफाक्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 36 बॉलला आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मॉन्टी आपल्याला बघायला मिळतोय. रॉयल स्टार कानकोला क्रिकेट संघ कानकोडा क्रिकेट संघ आपण पाहतोय. कानकोड वासियांच्या समोर असलेलं त्याला लागेल फलंदाजी पहिला प्रयत्न थोडस नाराज तर केलाय पण इथून पुढे मात्र कमी धावसंख्येचे सामने हे नेहमी रोमांचक होतात आणि गोलंदाजी बरोबर गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा रोड एंड करण्यास सुरुवात केली गोलंदाजीला मॉन्टी बघायला मिळतोय गिरीशच्या विरोधात. पहिल्या चेंडूवर मॉन्टीच्या विरोधात स्विचिटचा फटका घेण्याचा प्रयत्न होता. परतीची वेग येईपर्यंत आपल्याला बघायला मिळते आहे ही धावफलकावर 22च्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं भाऊबेन स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघाने आपल्याला बघायला मिळालं. एकेरी या धावसंख्येनं श्री गणेशा केला धावफलकावर. एच लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय लाईव्ह प्रेक्षेपट या स्पर्धेचं जगदंब चषक 2026 क्रिकेटचा रणत संग्राम. गती परिवर्तनाचा बैठक करून फटका डोलवायचा होता. राजाराम गबसला शरीरावर चेंडू आढळला जातोय. डॉट बॉल बघायला मिळतोय. मी प्रथमतच म्हटलं होतं कानकोन क्रिकेट संघाने जर गोलंदाजी चांगली केली तर कमी धावसंख्येचे सामने हे मात्र रोमांचक बघायला मिळतात आपल्याला बघायला मिळत आहेत. भाऊबेन स्पोर्ट साई शिलमन सावंतवाडी क्रिकेट संघ
पाठलाग करतोय 46 धावसंख्येचा आणि 46 धावसंख्येचा बचाव करतोय तो रॉयस्टर कानकोणा क्रिकेट संघ. बैठक केली त्याच फटक्याचं पुन्हा एकदा बघायला मिळालाय. फाईन लेगला फटक्याला विरकवलाय आणि चेंडू गेलाय वन बॉम्ब सबरदोरोबा चौकारासाठी बघायला मिळाला. भव्यदिव्य असं आयोजन काल सकाळच्या सत्रामध्ये यश डेव्हलपर्स केपीएम क्रिकेट संघानं आपला विजयाचा झेंडा फडकवलाय. संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळालाय. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले ती इम्रान मुल्ला आणि त्याच्या साथीला पियुष देवीदास हॅट्रिक बघायला मिळाली आहे. आणि या स्पर्धेमध्ये अजून एक 2 मिनिट ओव्हर आपल्याला बघायला मिळाले आहेत. एक प्रवीण सावंत आणि महेश बाहेडकर उर्फ मॅडीचे आपल्याला बघायला मिळाले आहेत. चौकारानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल बघायला मिळतोय आणि डॉट बॉल न सांगिक धावपल का बरं 46 या मापक या धावसंख्येचं पटलाग करत असताना 5 धावपल का बरं पहिल्याच षटकात अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा बनल्या नाही तर कानकोण क्रिकेट संघ वर्चस्व गाजवेल. बैठक करून पटका पुन्हा एकदा पटकट टोलबाबा मागे टाकलेला चेंडू शेवटच्या षडापर्यंत लॉंग लेगला डीप फाईट लेगला पटका टोलबाबा हे इरादे आपल्याला बघायला मिळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील हा क्रिकेट संघ लढत करतो एका सुंदर अशा स्पर्धेमध्ये जगदंब चषक 2026च्या माध्यमातून कानकोण वासियांच्या समोर आपल्याला बघायला मिळतो. राजाराम गवस सज्ज झालाय आणि आता या ठिकाणी चेंडूला सन्मान दिलाय. सन्मानजनक क्रिकेट आता लक्ष दिलं. एकच धाव आपल्याला बघायला मिळाला. पहिला अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ झालाय. समाप्त मॉन्टीचा एका सुंदर षटकार झाली सांगता 6 धाव फलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. उर्वरितचे चेंडू आहेत बाकी 33 ला आता बनवायचे 40 म्हणजे मॅच रोमांचक आहे. क्लिस्टन इथून 1 ओव्हर 1-2 गडी बाद झाले. सावंतवाडी क्रिकेट संघाला टेन्शन असेल. कानकोण क्रिकेट संघ पुन्हा एकदा जलवा आपल्या घरच्या रसिकांच्या समोर घरच्या प्रेक्षकांच्या समोर एका ताकदीनं खेळताना बघायला मिळालं. म्हणजे लढत या नंतरची पण बहुत सुंदर आपल्याला बघायला मिळेल. 96 कोळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघ गोपाळ भट्टच्या नेतृत्वाखाली बबल नाईक दाजी नाईक गणेश कुबल वेंगुर्लेकर विपुल पवार हे दाजी धुरत अक्षय घाटवळ यांचा तगडा क्रिकेट संघ बघायला मिळाला आणि त्यांच्या विरोधात आपल्याला बघायला मिळाला हर्षद मातोंडकर साई जोरे आपल्याला बघायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. आणि दोन्ही क्रिकेट संघात विनंती असेल साईशाई बोडकेश्वर आणि 96 कोळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर टॉस साठी आमच्या माध्यमवर कक्षासमोर या. जगदंब चषक तालुका लेवल क्रिकेट स्पर्धा कानकोट मध्ये प्रथम तास रेड हेड्स क्रिकेटचा या ठिकाणी रणसंग्राम आपण पाहतोय. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत काल या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ आणि आजचा दुसरा दिवस आणि पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. ती मात्र भाऊबंद स्पोर्ट साई शिरवल सावंतवाडी पक्ष रॉयल स्टार कानकोणा चंदन संचालक गोलंदाजीला सोडून दिला. तो चेंडू पंचांकडे नजरा टाकल्या. राजाराम गबसला पंचांनी सांगितलं तुला खेळायचं होता मारायचं होता. 29 बॉलला आता बनवायच्या 41 म्हणजे मॅच मध्ये ट्विस्ट आहे. इथून पुढे डॉट बॉल आले गडी बाद झाले तर सावंतवाडी क्रिकेट संघासाठी जे आव्हान साधं सुपाट होतं ते टेन्शन देऊन जाईल. या 46 धावांचा पाठलाग करत असताना हलक्या हाताने खेळला सुंदर खेळाच्या माध्यमातून जमलेलं कसं डीप कार्पेट मध्येचा डोळ्यांचं पाळणं पेंडाला फटका हा राजाराम गबसच्या बॅटमधून चौकारासाठी येतोय आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावपल का बरं 10 धावपलकर आपल्याला बघायला मिळतोय. लेदर क्रिकेट बरोबर टेनिस क्रिकेट हल्लीच्या सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर ज्या खेळाडूचे कित्येक प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयकॉनच्या स्वरूपात चर्चा असते तो राजाराम गवस उर्फ बाबू मैदानाच्या आतमध्ये तर आपल्या फलंदाजीच्या जन्मानं रॉयल स्टार कानकोण क्रिकेट संघाच्या विरोधात फटकेबाजीला सुरू केली. 10 धावपल का बरं बिनगड्यांच्या मोबदल्यात गती परिवर्तनाचा स्विच टाइमचा आवाज घेऊन देणारा फटका बघायला मिळतोय. पंचांचे श्राम आलाय षटकाराचं बघायला मिळतोय. जो धावफलक कुठेतरी सावंतवाडी क्रिकेट संघासाठी 46 धावसंख्या जड वाटते की काय या पाठलाग करत असताना सुरुवातीला वाटलं होतं रॉयल स्टार कानकोण क्रिकेट संघानं गोलंदाजीला तेवढीच ताकद लावली होती पण त्यानंतरच्या चंदनच्या विरोधात मात्र फटकेबाजी राजाराम गवसची बघायला मिळत. या 6 या धावसंख्येनं आता सर्व काही ठीकठाक झालंय. भाऊबंद स्पोर्ट साई शिरबम मालवण क्रिकेट संघासाठी 16 धावफलकावर बघायला मिळाला. समोर टाकलेला चेंडू पुन्हा एकदा जोरकस पद्धतीचा फटका लॉकअपला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. परतीची विकेट एकच बनेल. 1 न बनलाय त्या 17 धावपल का बरं 17 पे खतरा कोणाला असेल ज्या चंदनच्या विरोधात 2 मोठे फटके त्याच्या विरोधात मोठा फटका येईल गिरीश गावडेचा की 17 पे खतरा गोलंदाजीत कमबॅक करणारी गोलंदाजी ही चंदनच्या माध्यमातून रॉयल स्टार कानकोण क्रिकेट संघासाठी स्विजिटचा वारंवार फटके मारण्याचा प्रयत्न आहे गिरीश गावडेचा. या अगोदरचा चेंडू राजारामचा स्विजिटचा फटका टाळ्यांचा आवाज करून दिला आणि त्यानंतर आपल्याला गिरीश गावडेचा हा आत्मघातकी फटका बघायला मिळालाय.
लागलं तर आबाद नाहीतर बरोबर अशा फटक्याचे विरण लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. 1 न बनल्यात त्या 18 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 18 धावा धावपलकावर षटक क्रमांक 1 to go. हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षणाची वेळ थोडीशी दूर आहे. एकेरी धावसंख्येचं रूपांतर जोखमी धावसंख्येकडे गेले, पावलं वळली आहेत आणि त्यानंतर पंचांकडे या ठिकाणी अवस्थेचा इशारा केलाय. पंचांनी सांगितलंय आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या गिरीश गावडे हा पोहोचलाय आणि या 2 धावा मिळत या दुहेरी धावसंख्येला सांघिक धावपलकावर बघायला मिळेल. 20 धावा धावपलकावर आपण पाहतोय. प्रति षटकात 10च्या सरासरीनं हे थोडंसं महागडं षटक. या षटकात निघाल्या 14 धावा तब्बल आपल्याला बघायला मिळाल्या. पहिल्या षटकात निघाल्या होत्या 6 धावा, त्यानंतर 14 धावा निघतायत आणि यानंतरचा सामना आपल्याला बघायला मिळतोय 96 कुळी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघ विपक्ष आपल्याला बघायला मिळतोय साईजय बोडकेश्वर बिजोली क्रिकेट संघ. दोन्ही कर्णधार आमचा बस तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. ज्या गोलंदाजानं सुरुवातीला कमी धावसंख्येचं षटक टाकलं, 6 धावा खर्च केल्या, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या अनिवार्य पॉवरप्लेच्या षटकात फलंदाजांना थांबवलं होतं, तो गोलंदाज फिरकीचा जादूगार रॉयल स्टार कानपूर क्रिकेट संघाचा मोंटी सज्ज झाले गोलंदाजी मार्कवर. खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. मी म्हणेन गिरीश गावडे चाचपटत खेळतोय, त्याला नशिबाची साथ बाईच्या लेग बाईच्या स्वरूपात धावा बनताय सावंतवाडी क्रिकेट संघासाठी. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो 21 धावा धावपलकावर. धावा आमच्यासाठी कशाही येऊ देत, प्रत्येक धावी आमच्यासाठी लाख मोलाची आहे आणि ती कसोशीने घेण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. गती परिवर्तनाचा पुढे सहसा फटका डोलवायचा होता. राजाराम गवसरूप बाबूला थांबावला गेले, पॉपिंग पासून दूर गेला आणि त्यानंतर यष्टिरक्षकाने सुरेख गोलंदाजी केली. मॉन्टीनं फिरून टकला चेंडू फिंगर रोल केले, चेंडू गती परिवर्तन केलं आणि राजाराम गबस हा माघारी परतला. पहिला गडी बाळगतोय भाऊमेश स्पोर्ट सई शिवम सावंतवाडी क्रिकेट. नवीन फलंदाज गणेश परब मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ओटोड्याचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. गणेश परब मैदानाच्या आतमध्ये सावंतवाडी तालुक्यासाठी खेळतोय. आज आल्यास आडव्या बॅटला पटकन टोल व्हायचं होता. बॅटच्या टोलला सोडला मिड विकेटला आपल्याला बघायला मिळालं. फुलटॉस मध्ये चेंडू होता, जोरकस खेळायचा होता गणेश परबला. एकीने धावसंख्येत 1 न आता बनल्यात त्या 22 धावा धावपलकावर आपण पाहतोय. या 46 धावसंख्येचा बाटला करत असताना गोलंदाजी सुंदर आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. मोंटी रॉयल स्टार कानकोळा क्रिकेट संघाच्या कोट्यातून धावा थोड्याशा कमी बनल्या. मोठा फटका जो गिरीश तासपटात खेळ होता त्याचा फटका फसलाय. खेळ झालाय समाप्त झेलबाजच्या स्वरूपात. गिरीशला करायचा होता चमत्कार, त्याला करायला लावलाय नमस्कार झेलबाजच्या स्वरूपात. फलंदाज माघारी बदल गिरीश. भावना स्पोर्ट्स साई शिल्वर सावंतवाडी क्रिकेट संघासाठी मात्र 2 महत्वाचे ब्रेक थ्रू मॉन्टीच्या माध्यमातून रॉयल स्टार कानकोळा क्रिकेट संघाच्या कोट्यातून बघायला मिळाले आहेत. धावपलकावर 22 धावपलकावर आपण पाहतोय. इथून पुढे धावांचा पाठलाग करायचा आहे, लढायचा आहे. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावर आपल्याला बघायला मिळत आहे. साईजय बोडकेश्वर क्रिकेट संघाचा कर्णधार पोहोचलाय आणि 96 कुणी मराठा वेंगुर्ला क्रिकेट संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. म्हणजे लढत यानंतरची सुंदर बघायला मिळाल. हल्लीच्या फॉर्म मध्ये असलेलं एका बाजूला गोवा राज्यातील साई झोरे आणि त्याच्या विरोधात बबल नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हे 2 सितारे उभरते आज परस्परांविरोधात लढताना पण बघायला मिळतील. काल साई झोरेचा वाढदिवस झाला, त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. आज अखिलचा वाढदिवस आमच्या या मंडळाचा जो सदस्य आहे आणि त्याला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख शुभेच्छा असतील सर्व आयोजन टीम आणि कॉमेंट्री बॉक्स आणि गोलंदाज सुहास राऊंड मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. फलंदाजीसाठी सुहास सज्ज झाला स्ट्राईकला. हलक्या हाताने खेळलं सुहास बॉलला. एकेरी धावसंख्येने पावलं बैली आहेत. गणेश आणि सुहासवर जबाबदारी असेल भाऊमेश्वर साई शिरवण मालवण क्रिकेट संघासाठी. एक
हलक्या हाताने खेळून काढले, चेंडूला चेक केलं, त्यानंतर सन्मान दिलाय. मोंटीनं सुरेख गोलंदाजी मी केली म्हणून 2 षटकात कमी धावसंख्या, 2 गडी बाद झाले केले. पहिल्या षटकात 6 धावा खर्च केल्या आणि आताच्या षटकामध्ये फक्त 2च धावा आपल्याला बघायला मिळतात खर्च केल्या आहेत आणि 2 गडी बाद पण त्यानं केले आहेत. एक रोमांचक सामना बघायला मिळेल अगदी थोड्या वेळाचा. 23 धावा धावपलकावर आपण पाहतोय. भव्य आयोजन या स्पर्धेचं आपण बघितलंय आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. जगदंब चषक 2026 क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा आपल्याला बघायला मिळतोय आणि आज बघूया कोणता क्रिकेट संघ सुरुवातीच्या सत्रामध्ये विजयाचा झेंडा फडकवतोय. वेंगुर्ला क्रिकेट संघ कर्णधार गोलंदाजी मार्कवर दिलेश सज्जाला निम्म्या षटकांचा 18 चेंडूंचा खेळ समाप्त. 23 धावा धावपलकावर अजून 18 बनवायच्या आहेत. त्या 23 धावा पहिल्या 3 षटकात निम्म्या षटकामध्ये निम्मा धावपलक बनलाय भाऊमय स्पोर्ट्स सावंतवाडी क्रिकेट संघासाठी. पण इथून पुढे 18 बॉलला बनवायचे 23. एक षटक रॉयल चॅलेंजर्स कानकुला क्रिकेट संघासाठी जर कमी धावसंख्येचं आलं क्लिष्टन तर मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी असेल. पण मध्ये लढावं लागेल, सुहासला लढावं लागेल, गणेश प्रभूला फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिलेश सज्जाला रोन केनकडनं तो सुरुवात करेल गोलंदाज षटक क्रमांक 4 षटकाला. पहिला चेंडू सोरकस पद्धतीचा चूक, जो बॉल डॉट होता आणि डॉट असलेल्या बॉलला त्यानंतर झालेली चूक आणि बाईकच्या स्वरूपात मिळालेल्या नशिबाच्या 4 धावा या भाऊमेश स्पोर्ट साई शिरवण मालवण क्रिकेट संघासाठी महत्वाच्या ठरतील आणि या 4 धावा कुठेतरी रॉयल स्टार कानकुला क्रिकेट संघासाठी डोकेदुखी ठरतील. 4 या धावसंख्येनं 27 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 27 धावा धावपलकावर वेगाने टाकलेली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतोय. दिलेशनं सुहास राऊतच्या विरोधात आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा समोरील चेंडू आडव्या बॅटनं खेळायचं होता. डायरेक्ट हिट लागला तर सुहासला पण थांबावं लागेल. परतीची फेक येईपर्यंत सुहास बचावला जातोय. 21 धाव बनेल. 1 ना 2 बॉलला 5 तर बनल्या. सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय. तो 28 धावा धावपलकावर 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 बॉलला तर 5 तर बनले आहेत. इथून पुढे मात्र अजूनही 18 करायचे आहेत. दोन बॉलला 5 धावा बनल्या आहेत. 23 धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं. पहिल्या 2 बॉलला तर 5 बनल्या आहेत. उर्वरितच्या अजून 16 बॉलला आता बनवायच्या त्या मात्र 18 धावपलकावर फुलटॉस पद्धतीचा चेंडू खराब चेंडूवर तगडा प्रहार केला गणेश परबनं आणि षटकारासाठी 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 34 धावपलकर बघायला मिळाला. आता मात्र सर्व काही ठीकठाक झालंय. निखिल कांबळेनं आता श्वास घेतलाय कारण त्याला माहिती आहे कमी धावसंख्येचे सामने हे नेहमी रोमांचक असतात आणि ज्यावेळी मोठा फटका आला त्यावेळी आमचा विजय थोडासा सोपा झालाय. पण क्रिकेट हा असा खेळ आहे शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं भरपूर कठीण असतं. आणि बघूया 34 धावा धावपलकावर अजूनही बनवायचे आहेत त्या 12 धावा. उर्वरितचे चेंडू बाकी आहेत ते मात्र 15 बॉलला बनवायचे आहेत 12. ओव्हरपीट पद्धतीचा चेंडू गणेश परबचा फटका फसलाय. खेळ झालाय समाप्त. गणेश माघारी परतलाय आणि आता समीकरण आपल्याला बघायला मिळालं. उर्वरितचे 14 बॉल आणि 14 बॉलला 12 बनवायचे आहेत. आणि कोण जातोय जण एका हातामध्ये झेल टिपलं. या स्पर्धेचं कॅच ऑफ द डे आपल्याला बघायला मिळाला तो राजेश कदम मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. शहाण्णव कोळी मराठा वेगुर्ला क्रिकेट संघ साईजय बोडगेश्वर क्रिकेट संघाचा कर्णधार पोहोचलाय. आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी आमच्या माध्यमवर कक्षासमोर या. राजेश कदम सज्ज आलाय सुहासच्या साथीला.
34 धावफलकावर सुरेख गोलंदाजी डॉट बॉल बघायला मिळेल. डॉट बॉल टेन्शन वाढवतील. मी प्रथमतच म्हटलंय क्रिकेटचा खेळच असा आहे जोपर्यंत शेवटची धाव बनत नाही, शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं भरपूर कठीण असतं आणि दोन्ही करणं जर आमच्यापर्यंत पोहोचतात. एका बाजूला साईची बोडगेश्वर क्रिकेट संघ त्याच्या साथीला विरोधात बघायला मिळेल तो शेंडू कुळी मराठा, वेंगुर्ला क्रिकेट संघ गोपाळ भट्टा आणि ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मोठा फटका टोलवला षटकारानं. राजेश कदमनं घोषणा केली आहे विजय आमचाच आहे. 40 धावफलकार बघायला मिळाले आहेत. उर्वरितचे 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि उर्वरितच्या 12 बॉलला बनवायच्या आहेत त्या मात्र अजूनही 6 धावा. बबल बारा चेंडू विजयासाठी टॉस केला जातोय. टॉस विन साईची बोडगेश्वर क्रिकेट संघ टॉस विन झालाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. 2 बॉल असेल. प्रीटचा चेंडू प्रिविटवर बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा सुवास राहुलचा फटका हा सुरेख क्षेत्ररक्षण तर केला आपल्या संघासाठी. रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने जर विचार केला तर महत्वाच्या क्षणी ताकद लावली होती पण ऐन मोक्याच्या सुरुवातीला मी म्हणेन 10-15 धावा कुठेतरी कमी पडल्या रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघासाठी. सुंदर एक मोठा फटका बघायला मिळतो षटकारासाठी. सामना MS2 स्टाईलनं समाप्त केला आहे. तो भाऊमॅश स्पोर्ट साई श्रीमंत मालवण क्रिकेट संघ सावंतवाडी क्रिकेट संघानं वाटला करत असताना हलक्या हाताने खेळला. सुंदर खेळाच्या माध्यमातून जमलेलं कसं डीप अंडरगार्मेंट पद्धतीचा डोळ्यांचं पाळणं पेंडलच्या मोबदल्यात गती परिवर्तनाचा स्विच टाइमचा आवाज घेऊन देणारा फटका बघायला मिळतोय. 85 श्राम आलाय. हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षणाची वेळ थोडीशी दूर आहे. एकीने धावसंख्येत रूपांतर जोखमी धावसंख्येकडे गेले पावलं वळली आहेत आणि त्यानंतर 75 या ठिकाणी लाख मोलाची आहे आणि ती कशोशीने घेण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. गती परिवर्तनाचा पुढे सहसा फटका टोलवायचा होता. राज्यातून धावा थोड्याशा कमी बनल्या. मोठा फटका जो गिरीश तासपटात खेळ होता त्याचा फटका फसलाय. खेळ झालाय समाप्त. झेलबाईच्या षटक क्रमांक 4 षटकाला पहिला चेंडू जोरकस पद्धतीचा यष्टिरक्षकाचा चूक जो बॉल डॉट होता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू खराब चेंडूवर तगडा प्रहार केलाय गणेश परबनं. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू गणेश परबचा फटका फसला. खेळ झालाय समाप्त. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मोठा फटका टोलवला षटकारानं पडल्या रॉयल स्टार कानकोना क्रिकेट संघासाठी. सुंदर एक मोठा फटका बघायला मिळतो षटकारासाठी. सामना MS2 स्टाईलनं समाप्त केला आहे. स्पर्धेची आठवण म्हणून एक सुंदर अशी ट्रॉफी आपण आपल्या प्रायोजित करतोय, सन्मानित करतोय. सन्माननीय साहेब प्रकाश